आपल्या देशात सध्या एक खूप मोठी क्रांती घडतीये. आणि गंमत म्हणजे जेव्हा आपण क्रांती हा शब्द वापरतो ना, तेव्हा चटकन आपल्या डोळ्यांसमोर 90च्या दशकातली IT किंवा डिजिटल क्रांती येते. हो, साहजिकच आहे ते. पण आज आपण ज्या क्रांतीबद्दल या सखोल चर्चेत बोलणार आहोत, ती त्या IT क्षेत्रापेक्षाही कित्येक पटीने वेगाने पुढे जात आहे. नक्कीच. ही अशी क्रांती आहे जी केवळ आपली अर्थव्यवस्था बदलत नाहीये, तर मानवी आरोग्य, आपली शेती आणि संपूर्ण पर्यावरणाचं भविष्य कायमचं बदलून टाकतंय. अगदी मुळापासून. हो. आणि मी बोलतोय बायोटेक्नॉलॉजी म्हणजे जैवतंत्रज्ञान क्षेत्राबद्दल. आज आपण एका अतिशय महत्वाच्या अहवालाच्या अगदी मुळाशी जाऊन समजून घेणार आहोत की हे सगळं नक्की कसं घडतंय. आणि या अहवालाचा विषय आहे भारताच्या बायोटेक क्षेत्राचा 2025 ते 2030 चा दृष्टिकोन. एक्झॅक्टली. आजचं आपलं मुख्य ध्येय हेच आहे की या अहवालातली आकडेवारी आणि तथ्य उलगडमी आणि भारत जागतिक स्तरावर एक बायोटेक सुपर पॉवर कसा बनत आहे हे अगदी सोप्या भाषेत समजून घेणे. हा अहवाल खरंच डोळे उघडणार आहे, कारण बायोटेक्नॉलॉजी म्हणजे नेमकं काय, तर जिथे जीवशास्त्र आणि तंत्रज्ञान यांचा संगम होतो. बरोबर. यातून आरोग्य सेवा, शेती, औद्योगिक उत्पादने या सगळ्यांसाठी नवनवीन उपाय शोधले जातात. आपल्याकडे असलेली औषध निर्मितीची भक्कम क्षमता, अतिशय कुशल असा वैज्ञानिक मनुष्यबळ आणि वेगाने वाढणारी स्टार्टअप्सची इकोसिस्टम. हो, ती तर खूपच वेगाने वाढतीये. हो ना. यामुळे आज भारत जागतिक स्तरावर एक प्रमुख बायोटेक हब म्हणून उदयास आला आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ही केवळ सुरुवात आहे. ठीक आहे, आपण हे सविस्तर समजून घेऊया, कारण या अहवालातले आकडे बघितले की खरंच धक्का बसतो. म्हणजे बघा, 2014 मध्ये भारताचं हे बायोटेक क्षेत्र फक्त $10 अब्ज होतं. फक्त $10 अब्ज. अगदीच कमी. पण आता 2024च्या ताज्या आकडेवारीनुसार भारताच्या बायो इकॉनॉमीने $167.7 अब्ज टप्पा ओलांडलाय. हो, अवघ्या 10 वर्षांत झालेली ही 16 पट्टींची वाढ नक्कीच सामान्य नाही. अचानक असा काय बदल झालाय की हा आलेख एवढ्या वेगाने वर जातोय? अगदी रास्त प्रश्न आहे. आणि या वाढीचा वेग बघितला तर तो येत्या काही वर्षांत 13 ते 16% कॅगर इतका राहण्याची अपेक्षा आहे. 13 ते 16%? हो. हा वेग खरोखरच असाधारण आहे आणि यात सातत्यपूर्ण प्रगतीमुळे आज भारत जागतिक स्तरावरील पहिल्या 5 बायोटेक्नॉलॉजी मार्केटमध्ये जाऊन पोहोचला आहे. बापरे, टॉप 5 मध्ये? हो. आणि हा बदल अचानक झालेला नाहीये. जागतिक स्तरावर बायोलॉजिक्स आणि लसींची वाढती मागणी, औषध निर्मितीमध्ये AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वाढता वापर आणि कृषी क्षेत्रातील नवनवीन प्रयोग या सगळ्यांचा हा एकत्रित परिणाम आहे. म्हणजे आपण फक्त देशांतर्गत गरजा नाही भागवत आहोत. नाही, आपण आता संपूर्ण जगाचा एक अत्यंत महत्वाचा पुरवठादार बनलो आहोत. जागतिक पुरवठ्याबद्दल बोलायचं झालं तर या अहवालात एक अतिशय अभिमानास्पद आकडेवारी दिली आहे. आज भारत जगातील तब्बल 65% लसींचा एकटा पुरवठा करतो. हो, हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे जगातील एकूण DPT, BCG आणि गोवरच्या लसींपैकी 60% लसी या फक्त भारतात बनतायत. याचा साधा अर्थ असा होतो की जगभरातील बहुतांश बालकांना जे आजारांपासून संरक्षण मिळतंय ते भारताच्या भूमीवर तयार होत आहे. इथे सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे हे सगळं केवळ अवाढव्य प्रमाणाबद्दल किंवा स्केलबद्दल नाहीये, तर ते गुणवत्तेबद्दलही आहे. बरोबर. बऱ्याचदा असा एक गैरसमज असतो की खूप मोठ्या प्रमाणावर उत्पादन होतंय म्हणजे तिथे गुणवत्तेशी तडजोड केली जात असेल. हो, चायनाच्या बाबतीत जसं बोललं जातं तसं. अगदी तसंच. पण तसं अजिबात नाहीये. या अहवालानुसार अमेरिकेबाहेर सर्वाधिक US FDA मान्यताप्राप्त फार्मा प्लांट्स भारतात आहेत. त्यांची संख्या तब्बल 665 इतकी आहे. एक मिनिट, मी इथे थोडं थांबवतो. हे जे US FDA आहे त्याचं महत्त्व थोडं सोप्या भाषेत सांगता येईल का? कारण 665 हा आकडा मोठा वाटतो, पण त्याचं गांभीर्य काय आहे? नक्कीच सांगते. US FDA म्हणजे अमेरिकेची फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन. यांच्या मंजुरीचे नियम जगात सर्वात कडक मानले जातात. तिथे औषधाच्या दर्जाबाबत शून्य तडजोड असते. त्यामुळे जेव्हा आपण म्हणतो की अमेरिकेबाहेर सर्वाधिक US FDA प्लांट भारतात आहेत, तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की आपल्या औषधांची गुणवत्ता जगातील सर्वात उच्च मानकांवर खरी उतरत आहे.
क्या बात आहे. याशिवाय 1400हून अधिक जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO मान्यताप्राप्त सुविधा आपल्याकडे आहेत. 1400हून अधिक? हो, आणि जागतिक जेनेरिक औषध मान्यतेमध्ये ज्याला अँडा फायलिंग्ज म्हणतात त्यात भारताचा वाटा तब्बल 44% आहे. जवळपास निम्म. एक्झॅक्टली. हे आकडे स्पष्ट करतात की भारताचं उत्पादन हे केवळ स्वस्त नाही, तर जागतिक दर्जाचं आणि अतिशय विश्वासार्ह आहे. हे ऐकणाऱ्या प्रत्येकासाठी जाणून घेणं खूप महत्वाचं आहे की आज जगभरातील 150 पेक्षा जास्त देशांमध्ये भारतातून औषधे निर्यात केली जातात. मजबूत उत्पादन क्षमतेचा एक चालता बोलता पुरावा आहेत. एवढंच नाही तर क्लिनिकल ट्रायल्ससाठी म्हणजे औषधांच्या चाचण्यांसाठी भारत हे जगातील 3ऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं ठिकाण बनलं आहे. अगदी बरोबर. पण हे सगळे एका रात्रीत उभं राहिलेलं नाही. आपण नेहमी फक्त फार्मा किंवा औषधांबद्दल बोलतो, पण या अहवालात बायोटेक उद्योगाचे 5 मुख्य विभाग सांगितले आहेत, ज्यावर हा संपूर्ण डोलारा उभा आहे. होय, ते 5 विभाग समजून घेणं खूप गरजेचं आहे. पहिला आणि सर्वात मोठा विभाग अर्थातच बायोफार्मा आहे. एकूण बायो इकॉनॉमीमध्ये याचा वाटा तब्बल 79% आहे. ओके. यामध्ये लसीज, बायोसिमिलर्स, इन्सुलिन आणि वैद्यकीय उपकरणांचा समावेश होतो. पण दुसरा विभाग जो आहे तो म्हणजे बायो ॲग्री. तो आपल्यासारख्या कृषीप्रधान देशासाठी अत्यंत महत्वाचा आहे. बरोबर. या बायो ॲग्रीमध्ये हायब्रिड बियाणे आणि बायो फर्टिलायझर्सचा समावेश होतो. वाढत्या लोकसंख्येला अन्न पुरवण्यासाठी आणि शेतीचं उत्पन्न वाढवण्यासाठी हे किती महत्वाचं आहे हे आपण जाणतोच. नक्कीच. आणि तिसरा विभाग आहे बायो इंडस्ट्रियल. यामध्ये हरित ऊर्जेसाठी वापरले जाणारे बायोफ्युएल्स येतात. हवामान बदलाच्या काळात पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने हे अत्यंत कळीचे मुद्दे आहेत. अगदी बरोबर. चौथा विभाग म्हणजे बायो सर्व्हिसेस, ज्यामध्ये क्लिनिकल रिसर्च आणि कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग येतं. जगभरातल्या मोठ्या कंपन्या आता संशोधनासाठी भारताकडे आउटसोर्स करत आहेत. आणि 5वा विभाग आहे बायो आयटी. हा खूप इंटरेस्टिंग आहे. हो, हा अतिशय आधुनिक विभाग आहे. यामध्ये AI आणि जिनोमिक्सचा वापर करून आजारांवर अचूक औषधोपचार शोधले जात आहेत. हे 5ही विभाग एका भक्कम पायावर उभे आहेत आणि तो पाया म्हणजे आपलं मनुष्यबळ. राईट. आज या क्षेत्रात 15 लाख लोक काम करत आहेत आणि दरवर्षी 15,500हून अधिक बायोटेक पदवीधर तयार होत आहेत. इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक होतो. कारण जेव्हा हे हजारो तरुण पदवीधर आपल्या नवीन कल्पना घेऊन बाहेर पडतात, तेव्हा फक्त नोकऱ्या शोधल्या जात नाहीत, तर स्टार्टअप्सची एक मोठी लाट निर्माण होते. होय. या अहवालातील स्टार्टअप्सच्या वाढीची आकडेवारी खरोखरच थक्क करणारी आहे. 2023मध्ये आपल्याकडे साधारण 8,500 बायोटेक स्टार्टअप्स होते आणि 2025मध्ये ही संख्या तब्बल 11,000 स्टार्टअप्सवर पोचली आहे. इतक्या कमी वेळात एवढी मोठी झेप कशी शक्य झाली? या स्टार्टअप इकोसिस्टमच्या यशामागे बायरॅक नावाच्या सरकारी संस्थेची भूमिका अतिशय महत्वाची आहे. हे सरकारी धोरणांचं एक उत्तम उदाहरण आहे. बायरॅक. हो, BIRAC. बायरॅकने आत्तापर्यंत 74 बायोटेक इन्क्युबेटर्स उभारले आहेत. आता इन्क्युबेटर म्हणजे काय? तेच मी विचारणार होतो. तर एखाद्या तरुणाकडे एक भन्नाट कल्पना असेल, पण त्याच्याकडे प्रयोगशाळा उभारण्यासाठी कोट्यावधी रुपये नसतील, तर हे इन्क्युबेटर्स त्याला जागा, उपकरणे आणि मार्गदर्शन देतात. क्या बात आहे. बायरॅकने 3,500पेक्षा जास्त स्टार्टअप्सना अशी थेट मदत केली आहे आणि तब्बल $451 दशलक्ष फंडिंग दिलं आहे. $451 दशलक्ष? हा खूप मोठा आकडा आहे. हो ना. या मदतीमुळे केवळ नवनवीन शोधच लागले नाहीत, तर 32,000हून अधिक थेट रोजगारही निर्माण झाले आहेत. 10,000हून अधिक स्टार्टअप्स आणि 1 दशलक्ष कर्मचारी हे या इकोसिस्टमचं खरं इंजिन बनले आहेत. आणि हे स्टार्टअप्स आणि मोठे उद्योग मिळून फक्त जुनी जेनेरिक औषधं बनवण्यात अडकून पडलेली नाहीत, तर ते अत्याधुनिक उपचारांवरही काम करत आहेत. नक्कीच. अहवालात एक अतिशय आशादायी गोष्ट नमूद केली आहे, ती म्हणजे भारताने नुकत्याच मान्यता दिलेल्या 2 स्वदेशी CAR-T थेरपीज. या CAR-T थेरपीचा उल्लेख निघालाच आहे, तर ते थोडं सोप्या भाषेत सांगते. कॅन्सरसारख्या आजारात ही थेरपी वापरली जाते. हो. यामध्ये रुग्णाच्या शरीरातील रोगप्रतिकारक पेशी बाहेर काढल्या जातात. त्यांना लॅबमध्ये रिप्रोग्राम केलं जातं. म्हणजे त्यांना ट्रेन केलं जातं. बरोबर. त्यांना कॅन्सरच्या पेशी ओळखायला शिकवलं जातं आणि पुन्हा शरीरात सोडलं जातं. परदेशात या उपचाराचा खर्च कोट्यावधी रुपयांत असतो, पण भारताने स्वतःच्या स्वदेशी CAR-T थेरपी विकसित केल्यामुळे हाच उपचार आता खूप कमी खर्चात उपलब्ध होऊ लागलाय. हे खरंच क्रांतिकारी आहे. याशिवाय भारत आता जागतिक आरोग्य संघटनेच्या mRNA लस हबचाही एक भाग बनला आहे. हो.
आणि बायोसिमिलर्सच्या बाबतीत तर आपण जागतिक नेतृत्व करत आहोत. 2025 पर्यंत तब्बल 135 पेक्षा जास्त बायोसिमिलर्सना भारतात मान्यता मिळाली आहे. आता हे बायोसिमिलर्स म्हणजे काय हे तुम्ही समजावून सांगा. नक्कीच. बायोसिमिलर्स म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर जसं साध्या रासायनिक औषधांना जेनेरिक पर्याय असतो, तसाच मोठ्या आणि गुंतागुंतीच्या बायोलॉजिक औषधांचा हा एक स्वस्थ आणि तितकाच प्रभावित जुळाभाऊ असतो. ओके. बायोलॉजिक औषधं ही सजीव पेशींपासून बनतात, त्यामुळे ती खूप महाग असतात. भारताने या औषधांचे हुबेहूब आणि स्वस्थ पर्याय बनवण्यात मोठी आघाडी घेतली आहे. हे खूपच भारी आहे. जर आपण याला व्यापक दृष्टिकोनातून पाहिले तर हे स्पष्ट होतं की हे सर्व केवळ खाजगी कंपन्यांच्या जोरावर शक्य झालेलं नाहीये. यामागे सरकारचा अत्यंत भक्कम पाठिंबा आहे. संशोधन आणि विकासासाठी म्हणजेच R&D साठी लागणारा पायाभूत खर्च खूप मोठा असतो. तिथे सरकारी योजनांचं महत्त्व अधोरेखित होतं. उदाहरणे द्यायची झाली तर उदाहरणार्थ, नुकतीच सुरू झालेली 9,197 कोटी रुपयांची बायोराईड योजना, जी प्रामुख्याने बायो मॅन्युफॅक्चरिंगवर भर देते. याशिवाय 2,137 कोटी रुपयांचं नॅशनल बायो फार्मा मिशन आहे. आणि मला वाटतं या सरकारी योजनांमध्ये जिनोम इंडिया प्रोजेक्टचा उल्लेख तर आवर्जून करायलाच हवा. हा प्रोजेक्ट मला वैयक्तिकरित्या खूप भारी वाटतो. या अंतर्गत 10,000 भारतीयांचं जिनोम सिक्वेन्सिंग म्हणजे जनुकीय मॅपिंग केलं जात आहे. हो, आणि हे का महत्वाचं आहे हे माहितीये का? ते लोकांच्या जनुकीय रचनेवर म्हणजेच त्यांच्या डीएनएवर आधारित आहेत. पण भारतीयांच्या डीएनए वेगळा आहे. राईट. जिनोम इंडिया प्रोजेक्टमुळे आपला स्वतःचा एक राष्ट्रीय डेटाबेस तयार होत आहे. याचा अर्थ असा की उद्या जर एखाद्या भारतीयाला आजार झाला तर त्याला पाश्चात्य लोकांसाठी बनवलेलं औषध दिलं जाणार नाही, तर थेट त्याच्या भारतीय जनुकीय रचनेला सूट होणारं कस्टम मेड औषध मिळेल. यालाच प्रिसिजन मेडिसिन म्हणतात. हे ऐकून अंगावर काटा येतो की आपण तंत्रज्ञानाच्या बाबतीत किती पुढे चाललो आहोत. याशिवाय देशभरात 12 DBT समर्थित बायोटेक पार्क्स उभे राहिले आहेत. बंगळुरू, हैदराबाद, पुणे, लखनौ अशा अनेक शहरांमध्ये पार्क्स आहेत जिथे संशोधनासाठी लागणाऱ्या सर्व अत्याधुनिक सुविधा एकाच छताखाली मिळतात. अगदी बरोबर. हे सगळं ऐकायला खूप छान आणि सकारात्मक वाटतं, पण जेव्हा आपण एखाद्या विषयाच्या मुळाशी जातो तेव्हा वास्तवाती दृष्टिकोनही ठेवायला हवा. मला सांगा, इतकी प्रचंड वाढ होत असताना या क्षेत्रात काही आव्हाने आहेत का, की सगळा प्रवास अगदी सुरळीत सुरू आहे? आव्हाने नक्कीच आहेत. कोणताही मोठा उद्योग आव्हानांशिवाय उभा राहू शकत नाही. या अहवालातही काही प्रमुख आव्हाने अतिशय स्पष्टपणे मांडली आहेत. पहिलं आणि सर्वात मोठं आव्हान म्हणजे संशोधनाचा खर्च. नवीन औषध विकसित करण्यासाठी अब्जावधी डॉलर्स आणि कित्येक वर्षांचा काळ लागतो. दुसरं मोठं आव्हान आहे नियामक प्रक्रिया, म्हणजेच रेग्युलेटरी कॉम्प्लेक्सिटी. मंजुरी मिळवण्यासाठी जो वेळ लागतो तो. हो, बायोटेक क्षेत्रातील मंजुरीसाठी अनेक वेगवेगळ्या सरकारी एजन्सीजमधून जावं लागतं, ज्यामुळे बराच वेळ खर्ची पडतो. तिसरा मुद्दा म्हणजे डीप सायन्समध्ये खाजगी गुंतवणुकीचा अजूनही अभाव आहे. बरेच गुंतवणूकदार लवकर परतावा देणाऱ्या क्षेत्रात पैसे लावणं पसंत करतात. आणि एक आव्हान मी सुद्धा या अहवालात वाचलं ते म्हणजे आपली आयातीवरील अवलंबित्व. आपण आजही कच्च्या मालासाठी आणि APIसाठी मोठ्या प्रमाणावर दुसऱ्या देशांवर अवलंबून आहोत. बरोबर. API म्हणजे ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट. सोप्या भाषेत सांगायचं तर कोणत्याही गोळीत जे मुख्य रसायन असतं, जे प्रत्यक्षात आजार बरा करतं, त्याला API म्हणतात. ओके. आपण गोळ्या भरपूर बनवतो, पण त्यासाठी लागणारा हा मुख्य कच्चा माल अजूनही मोठ्या प्रमाणावर आयात करतो. हे अवलंबित्व कमी करणं ही काळाची गरज आहे. ही आव्हाने गंभीर असली तरी अहवालात भविष्यातील संधींचं जे चित्र मांडलं आहे ते खूप मोठी आशा देणार आहे. एक धक्कादायक आकडेवारी अशी आहे की 2030 पर्यंत भारतात 10 कोटी मधुमेहाचे रुग्ण असण्याची शक्यता आहे. बापरे, हा खूप मोठा आकडा आहे. हो, हे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत चिंताजनक आहे, पण त्याचवेळी यामुळे इन्सुलिनची प्रचंड मोठी मागणी निर्माण होईल आणि ही मागणी पूर्ण करण्याची क्षमता आपल्या बायोटेक उद्योगाकडे आहे. अगदी. तशाच प्रकारची दुसरी मोठी संधी म्हणजे मगाशी आपण ज्या बायोसिमिलर्सबद्दल बोललो त्याची बाजारपेठ. येत्या काही वर्षांत जागतिक स्तरावर तब्बल $70 अब्ज बायोलॉजिक औषधांची पेटंट संपत आहेत. म्हणजे पेटंट संपलं की कुणीही ते बनवू शकतं? हो, पेटंट संपलं की इतर कंपन्यांना ते बनवण्याची मुभा मिळते. जसं जेनेरिक औषधांच्या बाबतीत भारताने जगाला स्वस्थ पर्याय दिले, तसेच आता या $70 अब्ज महागड्या औषधांचे बायोसिमिलर्स बनून जगभरात निर्यात करण्याची भारताला प्रचंड मोठी संधी आहे.
याशिवाय वैद्यकीय उपकरणांची बाजारपेठही 50 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. तर या सर्वांचा नेमका अर्थ काय होतो? जर आपण या संपूर्ण चर्चेचा सारांश काढायचा ठरवला तर चित्र अगदी स्पष्ट आहे. भारताचं उद्दिष्ट आता केवळ प्रगती करणं नाही, तर 2030 पर्यंत 300 अब्ज डॉलरचा उद्योग बनण्याचा आहे. बरोबर. सिरम इन्स्टिट्यूट, बायोकॉन आणि भारत बायोटेक यांसारख्या कंपन्या भारताला केवळ एक औषध पुरवठादार देश म्हणून मर्यादित ठेवत नाहीयेत, तर ते भारताला खऱ्या अर्थाने एक जागतिक बायोटेक सुपरपॉवर बनवत आहेत. या क्षेत्रात असलेली 100% थेट परकीय गुंतवणुकीची म्हणजेच FDIची परवानगी आणि मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेलं कुशल मनुष्यबळ यामुळे हे लक्ष्य नक्कीच गाठता येईल. यामुळे एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. आपण आत्तापर्यंत जी सगळी माहिती पाहिली त्यावरून एका नव्या भविष्याची नांदी स्पष्ट दिसते. भारताकडे आता जिनोम इंडिया प्रोजेक्टमधून येणारा स्वतःचा अवाढव्य जिनोम डेटाबेस उपलब्ध असेल. या जनुकीय माहितीला आपल्या देशातल्या स्वस्थ आणि दर्जेदार उत्पादन क्षमतेची जोड आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बायो IT विभागात आपण जे AI तंत्रज्ञान विकसित करत आहोत त्याचा वेग प्रचंड आहे. हो, तो तर आहेच. तर मग या सगळ्याचा एकत्रित परिणाम काय होऊ शकतो? असा विचार करून बघा की भविष्यात कॅन्सरसारख्या अत्यंत गुंतागुंतीच्या आणि महाभयंकर आजारावरील सर्वात प्रभावी आणि तरीही सर्वांना परवडेल असा स्वस्थ उपचार जगातील इतर कोणत्याही प्रगत देशातून न येता भारताच्याच एखाद्या छोट्या बायोटेक लॅबमध्ये डिझाईन आणि मॅन्युफॅक्चर होऊ शकेल का? एक्झॅक्टली. तंत्रज्ञान आणि जीवशास्त्राचा हा जो अभूतपूर्व संगम भारतात घडत आहे तो आपल्या देशाला कोणत्या नव्या उंचीवर नेईल याचा विचार ऐकणाऱ्या प्रत्येकाने नक्कीच करायला हवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.